निरासक्ती आणि शरणागती. एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली, दुसऱ्याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली, पण मारल्यानंतर परिणाम एकच. तसा प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे. त्याचा घात सगळीकडे सारखाच. प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणून आपला धंदा, नोकरी हे सगळं उत्तम करावं, त्यात मागे पुढे पाहू नये, पण त्यासाठी मी आहे असं नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे, अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावं, भगवंताचं स्मरण ठेवावं, त्याचं नाम घ्यावं, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. याने समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणं शक्य नाही. मी समाधान राखून चालतो असं म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा. ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम करता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे, ही भावना ठेवून समाधान टिकवावं. भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरं काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसंच पाहिजे. इतकं उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरं कोणतंही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेलं असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझं कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निस्वार्थीपणाने प्रेम करणं हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी रामदाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायचा हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असं न म्हणता मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे, ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही, वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा. त्यासाठी रामाचं नाम तुम्ही घ्या. राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा. श्रीराम. राम जय जय राम. श्रीराम 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 जय जय राम.